हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आज आपण आपल्या चॅलेंजचा डे 24 चालू करतो आहे. तर बघूया आपली ओव्हरऑल अर्निंग किती होती आहे, काय होती आहे. तर ओला भाऊ तर रात्री जाऊन आला, ट्रिप वगैरे होता बोला, एवढं काय म्हणजे हे नाही आहे. तर बघूया पहिली ट्रिप पूर्ण लागते ओला रॅपिडो पूर्ण. उबरला तर खरं तर रेट कमी देते उबरला, तर उबरचं रायडर कमीच मारणार आहे, कारण पण ओला आणि रॅपिडो जास्त मारलेलं आणि वाकडू आहे नॉन एसीचे जास्त येतं ते. बरं आहे, बघूया चांगल्या एक ट्रिप बघूया चांगल्या अमाऊंटची. आणि तर पहिली ट्रिप लागली आहे तर याच्या ओलाकडनंच लागली आहे आणि गणेश खिंडला काय ड्रॉप करायचं म्हणजे ते सिटीमध्ये असं कुठेतरी, आणि नॉन एसीनीच आहे. तर नॉन एसीनी 265 देत आहे, तर ठीक आहे, थोडंफार ॲव्हरेज आपल्याला भेटतं गाडीचं. कारण ते उबरलाची ट्रिप 238नी काय येत होतं, ती उबरला कसं ऑप्शन नाही नॉन एसी, तर कस्टमर बोल बसल्या बोललं एसी लाव वगैरे, त्यापेक्षा नॉन एसीनी आपलं बरं आहे, ठीक आहे. तर चाललं आता कस्टमरला वगैरे काळेवाडीवरच पिकअप आहे 3 मिनिटावर, तर पिकअप करूया आणि ड्रॉप केला बघूया. तर शेवटची ड्रॉप केली आहे, 272 रुपीज भेटले त्याचे. आता इथनं बघूया पुढची टिप कुठं लागते. ड्रॉप केली आहे त्याचे आपल्याला 315 भेटलेत. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं भेटते. तर पुढची ट्रिप पण लागली आहे, कोटरूची आहे, नॉन एसीच होती ओलाची, आणि म्हटलं 300+ काही दाखवत होते, तर म्हटलं एक्सेप्ट करूया, म्हणजे आपला थोडा टार्गेट 800 होईल आणि 800 नंतर परत अजून इकडे माझे 1000 तरी पार होतील, म्हणून केली एक्सेप्ट. आणि तासभर दाखवतं जायला, बघूया जेव्हा कस्टमरला पिकअप करायला. ही ट्रिप तर ड्रॉप केली आहे, पुढची ट्रिप तर लागली आहे, परत रहाटणीची लागली आहे, 360 किती दाखवली आहे. तर या ट्रिपचं अमाऊंट ऑनलाईन पेडच होतं, कस्टमरच्या पोरीने का कोणी पे केलेलं माहिती आपल्याला पेड होतं, म्हणून त्यांना काय बोललो नाही, आणि आपल्याला पेड ऑनलाईन दिसलं फक्त. आणि पुढची ट्रिप लागली होती म्हणून त्या ट्रिपची हिस्ट्री तर नाही दिसली. त्यामुळे आता बघूया जा कस्टमरच्या लोकेशनवर दुसरं ट्रिप आहेत, आणि कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केला म्हणून सांगतो दोन्ही ट्रिपची. त्या लोकेशनवर जाऊन आलो पण काय कस्टमर फोन नव्हते उचलत. जाऊ आपण शेवटची ट्रिप बघूया. शेवटची ट्रिपचे आपल्याला 372 रुपये भेटलेत. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठे आहे. 372 1000 रुपये झाले. आता इथनं परत चांगली ट्रिप होती, 370ची काहीतरी. काय आता कस्टमर फोन नव्हतं, बघूया पुढची ट्रिप कुठे चांगली ट्रिप लागली आहे. तर हेच की हिंजवाडीची आहे. बरं झालं 400+चीच भेटली आपल्याला, म्हटलं त्याला एक अशी मोठी ट्रिप भेटली तर बरं वाटतं. टार्गेट कम्प्लीट होईल. 4:50 झालेत, म्हणजे 6:15 आपण पोचू तिथं. मग परत ऑफिस सुटायचा टाईम होईल सगळ्यांचा, मग तिथनं एक परत मोठी ट्रिप कुठली तरी किंवा लागली. त्यामुळं मग आपलं माझ्या मते 1500-2000 पर्यंत टार्गेट जाऊ शकतं. 1800 ते 2000 मध्ये होऊन जाईल, 7-7.5 पर्यंत. तर बरं बघू कसं होतंय. थोडं हा एक मिनिट. तर शेवटच्या ट्रिपचे 4-5-6 भेटलेत, तर बघू शकता. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. तर पुढची ट्रिप पण लागली, म्हणजे हडपची लागली. मी तर मोठी ट्रिप बघत होता म्हणून खूप झालं ट्रिप एक्सेप्ट नाही केली. खूप साऱ्या ट्रिप सोडल्या माझ्या, नाही म्हटलं ते 7-8च्या वर ट्रिप सोडल्या, त्यानंतर एक चांगली भेटली 400-450+ आहे माझ्यामध्ये. तर हडपसरला ड्रॉप करायचं आहे, म्हटलं तर जाऊया मोठी ट्रिप एक घेऊया. तर बघू आता कस्टमरच्या लोकेशन आलो आहे. शेवटची ट्रिप ड्रॉप केली, त्याचे 462 भेटलेत. तर इथं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. ट्रिप पण लागली आहे दत्तवाडीची, आपल्याला घराकडलीच भेटली आहे. 483 समथिंग काहीतरी होते, 480 काहीतरी आहे. पण बघूया आता लोकेशनवर जाऊन कस्टमरला पिकअप करायला जाऊया. म्हणजे होतील आपले 2300च्या आसपास काहीतरी होतील, बघूया जाऊ. पण तिकडनंच मग फक्त सिटीकडं वगैरे अशी छोटी ट्रिप किंवा 250-300च्या ट्रिपा कंप्लीट करूया. अजून CNG माझा 4 कांडी आहे, कायपर्यंत 3 ओरल अजून ट्रिप मारूया, बघूया कसं होतं काय. तर शेवटची ट्रिप पूर्ण झाली. आपल्याला शेवटच्या ट्रिपचे भेटलेत 474.13, म्हणजे 75 पकडूया, 475. तर ओव्हरऑल अर्निंग आता वाजले आता 10, आणि झालेत आपले 2350, म्हणजे 2400 पकडा. 50ची ट्रिप केली तर 2400 होतील.
तर अजून मला 3 कांडी CNG आहे. तर बघू आता बाहेर इथं CNG पंप आहे सोसायटीच्या बाहेर मेन रोडला, तर CNG भरून घेतो आणि 2-3 ट्रिप कंप्लीट करतो. म्हणजे 2300 अजून 700 गेलं 3000 झालं तरी आपलं CNG 700चा काढून होऊन जाईल 2300 वगैरे. तर बघूया कसं होतं, काय ट्रिपवर डिपेंड आहे. जर मोठी इथून ट्रिप लागली 500 अजून चांगलं, काय 2800 होतील म्हणजे सिटीकडे जायचं, सिटीकडनं मग परत यायचं, मग त्या या 2 राऊंडमध्ये होऊन जाईल. मग बघूया ट्रिपवर लागली नाही लागली काय सांगता येते, कारण विकेंड नाही. विकेंड असता तर मी बोलू शकलो असतो की बाबा लागेल ट्रिप, पण विकेंड नाही म्हणून काय बोलू शकत नाही. बघूया कसं होतं काय. जसं मी बोललो थोडी सिटीकडली घेऊया ट्रिप, तर स्टेशनची लागली आहे पुणे रेल्वे स्टेशनची. तर बरं आता स्टेशनची लागली, स्टेशनवरून परत आपण चिंचवडला येऊ शकतो. म्हणजे 700 प्लस म्हणजे माझा अंदाज आहे 2800 ते 3000 यामध्ये आपली अर्निंग होईल रिटर्न येईपर्यंत. तर बघूया म्हणजे जायला अजून अर्धा तास, 11 येईल बरोबर, अर्धा तास 11:30पर्यंत आपण येऊ कदाचित. तर बघूया आता ते ट्रिपवर तिथनं रिटर्नची ट्रिप पडण्यावर पण आहे. तर बघूया इथं कुठं ट्रिप, इथं कुठं भेटते का, म्हणजे रिटर्न येतं बघा कोणती ट्रिप भेटते. कस्टमर कुठं थांबायचं ट्रिपला. तर कस्टमरला ड्रॉप केलं आहे 359 झालं, पण कस्टमरने 375 केलेत. तर बघूया आता इथनं पुढची ट्रिप मला लागली पिंपळे सौदागरची. तर म्हणजे स्टेशनला पोचायच्या अगोदर लागलेली, म्हटलं बरं झालं. तर इथं कुठं थांबले, अरे यारची कस्टमर इथं बाहेर थांबलेत पार्किंगसाठी. म्हणजे जिथं बस डेपो ना रेल्वे स्टेशनच्या बाजूला, त्याच्या अपोजिटला आहे. तर जाऊया तिकडं. तर 2 मिनिट लागतील पिकअप करायला जायला. शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली, त्याचे 444 रुपीज भेटलेत मला, 443.27. तर 443 पकडूया प्लस, सॉरी 243 पकडूया प्लस 243, तर टोटल अर्निंग झाले 2970 रुपये. तर ठीक आहे, आता इथनं मी जातो घरी. ओव्हरऑल माझा CNG कितीचा म्हटलं 650 सेम, आज पण 650चा CNG गेला आहे. तर मायनस 750 करू तर टोटल 2320 रुपये आपली आजची अर्निंग उरते. तर 2320, तर बाकी टोटल आपण सांगतो मी तुम्हाला. तर मित्रांनो असं आता अर्निंगबद्दल बोलू तर टोटल आजची जी आपलं CNG 750 कट करू, म्हणजे टोटल आपली झाले ट्रीपचे पैसे 2970 रुपये मायनस 650 करा तर 2320 रुपये उरतात ते. तर ते आपल्या चॅलेंजच्या डे 23पर्यंत आपले झाले टोटल 48,089 रुपये. त्यामुळे प्लस आजचे आपण केले 2320 रुपये. तर टोटल आपले 50,409 रुपये झालेत आत्तापर्यंत डे 24पर्यंत. तर ठीक आहे, ओव्हरऑल अर्निंग पण चांगली झाली आहे. पण जर आता आपला उद्या डे 25 आहे, तर जसं इंटू जर टू केलं तर 50,000 तसे पण होतात. म्हणजे मी फक्त 400 रुपये प्लसनी आहे. तर 400 रुपये प्लसनी असल्यामुळे मला थोडंफार प्रॉब्लेम येणार आहेत वाटतं. आता पुढं अर्निंग मला जास्त पुश करावी लागणार आहे, नाहीतर टार्गेट कंप्लीट नाही होऊ शकत, कारण 25 दिवस झालेत, अजून आपल्याकडं 65 डेज बाकी आहेत. तर बघू, मी ट्राय करत जसं आता 200-300 जसं का जेवढं होईल तेवढं मी एक्स्ट्रा डेलीचे करतोय. तर हेच कंटिन्यू करत जाणार आहे. त्यासाठी मॉर्निंगला जसं मला लवकर होईल लवकर निघणार आहे, आणि जर मॉर्निंगला लवकर नाही निघणार आधी थोडं उशिरा बंद करणार आहे. कारण जर मी असं केलं तरच माझा टार्गेट कंप्लीट होईल, नाहीतर खूप गडबड. म्हणजे जास्त काय नाही, जसं मी डेलीचं 2300 जरी ठेवले, आता माझ्याकडं सांगतो टोटल 2300 इंटू राहिले 65 दिवस इंटू 65, तर टोटल 1,50,000 म्हणजे होतात. 1,49,000 सॉरी 2300 इंटू 65 डेज, हां 1,49,000 होतात. म्हणजे मिनिमम मला डेलीचा टार्गेट 2300 तरी ठेवावा लागणार आहे. त्यानंतरच आपला काहीतरी म्हणजे जो अर्निंगचा टार्गेट तो टाईम टू टाईम 90 दिवसात कंप्लीट होईल. मग 2300 हे बरोबर आहे. मग उद्या असं जसं माझा नॉर्मल डेचं आधी टार्गेट असायचं 2,000, आता ते चेंज करून मी 2300 करणार आहे. कारण तेच केल्यानंतर आपलं 90 दिवसामध्ये टार्गेट कंप्लीट होते. आजचा असा हिशोब आहे. तर ठीक आहे, तर आजचा दिवस आपला इथंच कंप्लीट झाला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, मी पण थोडाफार थकलो, आता डायरेक्ट जातो घरी आणि भेटूया मग आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर कोणा काय डाऊट वगैरे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करा, मी नक्की रिप्लाय देईल. नाहीतर मग माझ्या यूट्यूबच्या अकाउंटवर बायोमध्ये इंस्टाग्रामची आयडी आहे, तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाग्रामवर पण मेसेज करू शकता. तर शॉर्ट्स व्हिडिओ पण मला अपलोड करायचे, त्या एकतर हे लॉंग व्हिडिओमुळे मला शॉर्ट व्हिडिओ एडिट करायचा टाईम भेटत नाही.
फक्त अजून काही दिवस अजून म्हणजे 65 डेज त्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओज चालू ठेवणार आहे आपल्या चॅनलवर. कारण लॉंग व्हिडिओ फक्त मी टाकणार आहे जे मी न्यू ट्राय करेल, जसं रिक्षा चालवणं वगैरे ते सगळं. जसं मी जे न्यू ट्राय करेल ते लॉंग व्हिडिओमध्ये टाकल, बाकी सगळं शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर, हेच विचार केला आहे. तर बघूया कसं काय होतं, कारण दोन्ही एकसाथ एडिट करण्यामध्ये टाईम खरं पुरत नाही. कारण काम पण करायचं आहे आणि एडिटिंग पण करायचं आहे, हे दोन्ही एकाकडनं होत नाही. तर ठीक आहे, तर मी त्यांना अजून निघूया आपण. आणि जर कोणा काय डाऊट वगैरे असेल तर नक्की विचारा. आणि माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक द्या, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.